नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक के एल नवघरे. माझे एक यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स. या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला पाहता येईल. ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांसाठी स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी या उद्देशाने हा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी, तसेच महाराष्ट्रातील आणि देशातील जाहिराती याविषयी मी माहिती वेळोवेळी देत असतो. चला तर आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करूया. मार्च 2026 या वर्ग 12वीची परीक्षा टाइमटेबल आज आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यांच्यातर्फे टाइमटेबल फॉर हायर सेकंडरी सर्टिफिकेट एक्झाम स्टँडर्ड 12 फेब्रुवारी मार्च 2026 या संबंधित वर्ग 12वीच्या परीक्षेचा वेळापत्रक किंवा टाइमटेबल आज आपण पाहणार आहोत. 10 फेब्रुवारी 2026 मंगळवारी 11 ते 2 या वेळेत इंग्रजी या विषयाचा पेपर होणार आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोज बुधवारला 11 ते 2 या वेळेत हिंदी या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 11 फेब्रुवारीला 3 ते 6 या वेळेत जर्मन, जपानी, चीनी, पर्शियन या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर आहे 12 फेब्रुवारी गुरुवारला 12 फेब्रुवारी 2026 11 ते 2 या वेळेत मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तामिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली या विषयाचा पेपर होणार आहे. 12 तारखेलाच 3 ते 6 या वेळेत उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर आहे 13 फेब्रुवारी 11 ते 2 13 फेब्रुवारी 2026 शुक्रवारी 11 ते 2 या वेळेत महाराष्ट्री प्राकृत आणि संस्कृत या विषयाचा पेपर होणार आहे. 13 फेब्रुवारीला वेळ 3 ते 6 या वेळेत अर्धमागधी, रशियन, अरेबिक या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारी सॅटर्डे म्हणजे शनिवारी 14 फेब्रुवारी 2026 वेळ आहे 11 ते 2 या वेळेत वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2026 सोमवारला 11 ते 2 या वेळेत तर्कशास्त्र आणि फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2026 मंगळवार 11 ते 2 या वेळेत चिटणीसाची कार्यपद्धती, गृह व्यवस्थापन या विषयाचा पेपर होणार आहे. 17 फेब्रुवारी 2026 मंगळवारी वेळ 3 ते 6 या वेळेत एज्युकेशन शिक्षणशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2026 बुधवारला वेळ 11 ते 2 या वेळेस केमिस्ट्री, रसायनशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2026 बुधवारलाच 3 ते 6 या वेळेत पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 21 फेब्रुवारी सॅटर्डे 21 फेब्रुवारी 2026 शनिवारला 11 ते 2 या वेळेत गणित आणि संख्याशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 3 ते 6 21 फेब्रुवारी 2026 3 ते 6 या वेळेत तालवाद्य या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2026 सोमवारला 23 फेब्रुवारी 2026 सोमवारला 11 ते 2 या वेळेत बाल विकास शास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर कृषी विज्ञान आणि तंत्रविज्ञान या विषयाचा पेपर होणार आहे. त्याच दिवशी पशुविज्ञान आणि तंत्रविज्ञान या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारी 2026 वेळ 11 ते 2 इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 25 फेब्रुवारी 2026
11 ते 2 यावेळेस बायोलॉजी जीवशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्याच दिवशी भारतीय संगीताचा इतिहास आणि विकास या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2026 गुरुवार वेळ 11 ते 2 या वेळेत पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयाचा पेपर होणार आहे. त्याच दिवशी 26 फेब्रुवारी 2026ला वेळ 3 ते 6 या वेळेत टेक्स्टाईल वस्त्रशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर आहे 27 फेब्रुवारी 2026 शुक्रवार वेळ आहे 11 ते 2 या वेळेत झूलॉजी भूशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्या दिवशी 27 फेब्रुवारी 3 ते 6 या वेळेत ऑपरेशन म्हणजे सहकार या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 28 फेब्रुवारी 2026 वेळ 11 ते 2 या वेळेत अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयाचा पेपर होणार आहे. 28 फेब्रुवारी 2026ला वेळ 3 ते 6 या वेळेत तत्त्वविज्ञान, कलेचा इतिहास, रसग्रहण, चित्र, शिल्प आणि वास्तुशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 2 मार्च 2026 सोमवारला 11 ते 2 या वेळेस संरक्षणशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर 4 मार्च 2026 बुधवारला 3 ते 6 या वेळेत मानसशास्त्र 3 ते 6 यावेळेस मानसशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर आहे 6 मार्च 2026 शुक्रवार 6 मार्च 2026 11 ते 1:30 या वेळेत द्विलक्षीय अभ्यासक्रम पेपर 1 टेक्निकल ग्रुप तंत्रगट पेपर 1 इलेक्ट्रिकल विद्युत परीक्षण पेपर 1 यांत्रिक परीक्षण पेपर 1 स्कूटर व मोटरसायकल साधारण पेपर 1 अशा रीतीनं पेपर होणार आहेत. त्यानंतर त्याच दिवशी 6 मार्च 2026ला 11 ते 2 या वेळेत जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर सायन्स या विषयाचा पेपर होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 6 मार्च 2026ला 11 ते 2 या वेळेत वाणिज्य गट पेपर 1 बँक व्यवसाय, कार्यालय व्यवस्थापन, विषयन क्रियन, लघु उद्योग आणि स्वयंरोजगार असे पेपर होणार आहेत. 6 मार्च 2026लाच 3 ते 6 या वेळेत मराठी स्किल टेक्निशियन, इलेक्ट्रिकल मल्टी स्किल टेक्निशियन, फील्ड टेक्निशियन, होम पॉवर डिस्ट्रीब्यूशन लाइनमॅन, सोशल लाईट स्विंग मशीन ऑपरेटर, ॲडव्हान्स प्लॅनिंग टेक्निशियन, 4 व्हीलर सर्व्हिस टेक्निशियन, रिटेल सेल्स असोसिएट, हेल्थ केअर जनरल ड्युटी असिस्टंट, ब्युटी थेरपिस्ट, फिजिकल एज्युकेशन, स्पोर्ट या विषयाचे पेपर होणार आहेत. त्यानंतर आहे 6 मार्च 2026 या दिवशी 11 ते 2 या वेळेत ॲग्रिकल्चर ग्रुप कृषी गट पेपर 1 पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पीकशास्त्र, फलोत्पादन या विषयाचे पेपर होणार आहेत. त्यानंतर 6 मार्च 2026ला 11 ते 2 या वेळेत
फिशरी मत्स्य व्यवसाय गट, गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन या विषयाचे पेपर होणार आहेत. 6 मार्च 2026ला 3 ते 6 या वेळेत ॲग्रिकल्चर, मायक्रोझेशन टेक्निशियन, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, कस्टमर सर्व्हिस, एक्झिक्युटिव्ह एडिट अँड ग्रीड या विषयाचे पेपर होणार आहेत. 7 मार्च 2026 शनिवार 7 मार्च 2026 वेळ 3 ते 6 जागृती भूगोल या विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर आहे 9 मार्च 2026 सोमवारला 3 ते 6 या वेळेत हिस्ट्री इतिहास विषयाचा पेपर होणार आहे. त्यानंतर आहे 10 मार्च 2026 मंगळवार 10 मार्च 2026 मंगळवार वेळ 11 ते 1:30 या वेळेत व्यावसायिक द्विलक्षीय अभ्यासक्रम पेपर 2 तंत्रगट पेपर 2 विद्युत परिमल यांत्रिक परीक्षण स्कूटर व मोटरसायकल सौंदर्यन या विषयाचे पेपर होणार आहे. 10 मार्चलाच 3 ते 5 या वेळेत ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे. 10 मार्चलाच 11 ते 2 या वेळेत सर्वसाधारण स्थापत्य अभियांत्रिकी, इलेक्ट्रिक, संगणकशास्त्र या विषयाचे पेपर होणार आहेत. 10 मार्च 2026ला 11 ते 2 या वेळेत वाणिज्य गट पेपर 2 बँक व्यवसाय, कार्यालय व्यवस्थापन, विपणन, विक्रिया, लघु उद्योग आणि स्वयंरोजगार या विषयाचे पेपर होणार आहेत. अशा रीतीने वर्ग 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत होणार आहे. तरी सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांनी या विषयाचे पेपर या कालावधीत होणार आहेत ते सर्वांना माहीत व्हावे या उद्देशाने मी हा टाइम टेबल आपल्यासमोर सादर केलेला आहे. हा टाइम टेबल आपल्या मित्रांना, परिवारातील सदस्यांना, आपल्या सर्व नातेवाईकांना व सर्व ग्रुपवर शेअर करावे. तसेच माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावा. तसेच या चॅनलवर जे व्हिडिओ येतील ते स्पर्धा परीक्षांमध्ये येतील, जाहिराती संबंधी येत असतील, या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ आपण पाहत जावे. व्हिडिओ पूर्णपणे पाहत जावा. धन्यवाद.